असतील तर पंथ आम्ही नाही दुखावणार. त्या खोपड्यास ठार मारून आमच्या बहिणीला विधवा जरी केलं तरी चालेल ना. आम्ही नाही दुरावणार, नाही दुरावणार. ठीक आहे काकासाहेब, खोपडेच मारित नाही. तुमच्या प्रेमाखातर खोपडेच चित्ता सोडतो. तुम्ही खात्री द्यावी. जी महाराज. कान्होजी आनंदले. महाराजांनी शब्द मानला. महाराज कधी कोणाचे ऐकणार नाहीत. ते कान्होजींचं ऐकलं एवढा त्यांच्या शब्दाचा मान. कान्होजी बेगी बेगी तसेच गाडाखाली आले आणि पुढे माझं नशीब मोठं की तुझी सजा आम्हाला नाही सुनावली. नाहीतर तुझ्यासारख्या हरामखोरासाठी अभयदान मागणं म्हणजे सरलं समजा. काय झालं तरी काय? महाराजांचं मन मोठं, दिलदार, देवाचा आभार माना. दिलं अभय दिलं. कान्होजी हार नाही मारणार. तुला सदरेवर बोलवलंय. त्यांच्या दिव्यांच्या डोळ्यातल्या सोना जरी काढून आणला ना तरी त्या मुघल सरदारांना पत्ता घालायचा नाही. त्या रात्री आम्ही देखील फसलो की. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. इतनी सी तो बात है हुजूर. दूध जाणार, कलमा वाचणार आणि जाणार. कानपीर बाबा का कमाल जानते नहीं हो आप. यवनांचे तानपीर आम्हाला आशीर्वाद देतात आणि आमचे सैतानपीर आमच्याशी दगा करतात. शस्त्र उगारून आमच्यावरच चालून येतात. महाराज खामोश. गिरफ्तार करा या हरामखोराला. काय झालं महाराज? अंग पितोडी करतोस आणि वरून वशिला लावतोस. लोक म्हणतील स्वराज्यात वशिला लावला की गुन्हे माफ होतात म्हणून. नाही महाराज, माफ करा महाराज, माफ करा. या दगाबाज खोपड्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम करा. पाया पडतो महाराज. थोडा माफी करा महाराज, माफी करा. पितोळीस माफी नाही. घेऊन जा.
महाराजांच्या हुकमाच्या विजांनी आणि खंडोजींच्या केविलवाण्या ओरडण्या विनवण्यांनी गड चित्रासारखा चिडचिप्प झाला. महाराजांचं चित्त किंचितही द्रवलं नाही. खंडोजींचा उजवा हात आणि डावा पाय तुटला. शिवाय इतके शांत आणि सहनशील शिवाजी महाराज शिवाय इतकेच भयंकर उग्र होते. गडाखाली कान्होजी नायकांना ही बातमी कळली आणि शांत व्हा आणि बसा बघू. बसा. आम्ही बसायला आलो भाई. दुश्मनात दिलेला सबूत महाराज मोडत्यात ते एक बरंच आहे, पण आम्हाला दिलेला सबूत बी मोडत्यात. म्हणजे आता आम्ही बी दुश्मन झालो का काय तुमचं? असं काहीतरी वाईट वांगळ बोलू नका नाईक. महाराजांची माफी मागा बघू. कशापायी माफी मागायची? कशापायी मागायची? माफी मागायची ती महाराजांनी, आणि ती बी आमची. नाहीतर आमचे बी हात पाय कलम करा. ही मानाची समशेर वापिस करीत हाय. या समशेरीने महाराजांनी आमचा गळा चिरावा, तो बी आपल्या हातानं. ढाला इथं धरून नेऊन नाही. आम्ही आपली विनाट माफी मागत आहोत काकासाहेब. या मानाच्या समशेरीने खुशाल गळा चिरावा, पण तो आमचा. ज्या पावलांवर घरादारावर पाणी सोडले त्याच पावलांपाशी रक्ताची धार अवश्य काढावी. तो अधिकारच आहे आपला. आम्ही जर स्वराज्याशी बेईमान असू तर आमच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. आणि आपल्यापाशी झुठी कसम खाल्ली असेल तर आम्हास नरकातही स्थान नाही काकासाहेब. आम्ही सादर आहोत आपल्या समोर. यावे आणि आपली तसल्ली पूर्ण करावी. महाराजांची माफी मागा. ते आपला सबूत सपनात बी मोडणार नाहीत. खंडूची अभय दिलं आणि आम्ही नाहीये बघून त्यासनी शासन केलं, हातपाय तोडलं. हा कोणचा न्याय? ही कुठली नीती महाराज? खंडोची खोपडे दिसता नमक. पण मग आम्ही रदबदली केली, त्याची भीड ती काय राहिली? भीड होती काकासाहेब, भीड होती म्हणूनच खंडोची खोपडे जिता राहिला. आम्ही वचन पाळले आहे, जीवे मारला नाही. स्वराज्यावर हत्यार उगारणारा उजवा हात कापला आणि शत्रूला सामील होण्यासाठी उचललेला डावा पाय कापला. स्वराज्याशी हरामखोरी करणारा कोणीही सुखरूप राहू शकणार नाही, राहू दिला जाणार नाही. मग तो खुद्द शिवाजी असला तरी त्याचीही गळ केली जाणार नाही. आपली भीड नसती
खोपड्याची गर्दन मारली असती. आपली भीड होती म्हणून त्यास चिता सोडला. काकासाहेब आपले मूल आम्हाला स्वराज्या इतकेच. महाराज, होय काकासाहेब, खोपडे कठोर सजा होणे गरजेचे होते. नाहीतर लोक म्हणतील स्वराज्यात काहीही करा, कसेही वागा, पश्चाताप केला की माफी पदरी पडते. ऐसा समज होणे घातक, ते महापातक. स्वराज्यात सलाबत बसवायची असेल तर देशद्रोही हरामखोरांना कठोर शासन होणे जरुरीचे आहे. अन्यथा अशा फितुरी हरामखोरीमुळे स्वराज्य रसातळाला जाईल. खरं म्हणजे आपण हे समज न सांगताच आम्हाला कळायला हवं होतं. संतापाच्या भरात माथ फिरलं आणि स्वतःचा समद्यांचा घात करायला आलो होतो. माफी चाहतो गोबाजी, महाराजांची माफी चाहतो. नाही, राजधर्म लय जोखमीचं काम बघा. शिवाजी महाराजांप्रमाणे तो जो जपता आला नाही, पेलता आला नाही, स्वराज्याचा विस्फोट होईल. तेजा हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा